मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे। प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते, जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा, प्रशस्त शैक्षणिक परिसर, सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद। जर तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे। आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी। खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आजचा हा दिवस माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कधीच रवी दादा नाही आगे बढो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढो नाही, फक्त भाजपाच आगे बढो असंच म्हटलं पाहिजे। आजच्या खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ लागेल आणि मला फक्त 10 मिनिटं बोलायचं आहे। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी, खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, विनोदजी असतील, मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही।
त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत. त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे, काही करतो. हो, मी वेडा आहे, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही. भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे. आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही, तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नेरेटिव्ह 2014च्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा. देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे. आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार असेल, ही मंडळी दिवसाचं रात्र पाहत नाही. 24 तासापैकी 18 तास काम करतात. फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे. जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे. जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे. आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो. देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो. आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे. ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान नाही. बावनकुळेजींनी जे सांगितलं, त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने केलेला संपर्क असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे प्रयत्न असतील. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणारे हे सर्व निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातले असतील किंवा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले असणारे केंद्रातले निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरती आहे. मी आपणा सर्वांना आपल्या पक्षाची असणाऱ्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या असंख्य नेते आणि त्यामध्ये असणारे रामभाऊ म्हाळगी, या रामभाऊ म्हाळगींनी जे सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा, तो कार्यकर्ता पायाला भिंगरी, जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ असणारा कार्यकर्ता असावा. मी आपणा सर्व कार्यकर्त्यांना आज फक्त विनंती करायला आलो आहे की 2029
आणि या 2029 कडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे, त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे. तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही. येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या पदारोहण समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, ज्यांनी अतिशय सुंदर असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्या समोर मांडला, ते केंद्रीय मंत्री आणि या निर्वाचनाकरता निरीक्षक म्हणून या ठिकाणी आलेले आदरणीय किरणजी रिजिजू, माननीय राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंगजी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, राष्ट्रीय महामंत्री आपल्याच महाराष्ट्राचे विनोद तावडेजी, आपले निवर्तमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. खरं म्हणजे आपला मंच फार शक्तिशाली मंच आहे. मंचावरील सर्व नेते आपापल्या परीनं अतिशय जबाबदार अशा प्रकारचे नेते आहेत. आपल्या मंचावर दोन माजी मुख्यमंत्री आहेत, राणेसाहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब. आपल्या मंचावर छत्रपती शिवरायांचे दोन वंशज आहेत, उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबा. केंद्रीय मंत्री आहेत, राज्यातले मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार आहेत. पण सगळ्यांचे नावं न घेता आपले माजी महाराष्ट्राचे नितीनजींसहित 4 अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्वांची नावं न घेता सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली आणि आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे.
या ठिकाणी सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे फोटो लागले आहेत. यातला प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातून आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातलं कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातलं नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे, आमचं नातं आहे हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे. हे याकरता सांगतो की देशामध्ये 99% पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात. त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही. पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो, देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ शकतो. रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं, युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय. माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल. पण त्याच वेळी आपले निवर्तमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन. ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं. मगाशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, मी थोडा जास्त बोलतो. ते खरंच आहे, तुम्ही रागवता, पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात. नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं ते जर केलं नाही तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही, इतका पाठपुरावा करतात. आणि म्हणून पक्षामध्ये 1.5 कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो, हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण
निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की कसं झालं. त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन रेकॉर्ड केला आणि 235 जागा आपण निवडून आलो आणि भाजपा 137 जागांवर त्या ठिकाणी निवडून आला. आणि म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज भारतीय जनता पक्ष माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि ज्या प्रकारे आपले नेते मोदीजी यांनी वैश्विक नेतृत्व तयार केलं आहे. मगाशी आपण पाहत होतो अटल बिहारी वाजपेयीजींचं ते भाषण आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं पार्टी आएगी जाएगी, सरकारें बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, मेरा लोकतंत्र रहना चाहिए. या विचारांना समर्पित होऊन या देशामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारचं परिवर्तन आणलं, 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर आणण्याचं काम, या भारताला जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम, आणि या ठिकाणी या देशाकडे वाकडी नजर टाकली तर सिंदूरच्या माध्यमातून घुसून त्या ठिकाणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची ताकद ही जी मोदीजींनी उभी केली. आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी करतात. बंधू भगिनींनो, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवून आपलं महायुतीचं सरकार स्थापित झालंय आणि आता या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राच्या मार्गावर आपल्याला न्यायचं आहे. त्या दृष्टीने आपण कामकाज चालू केलंय. खरं म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं ही फॅक्टरी काम करते. लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं, पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय. पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला. वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं. या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं. या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे. याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात, पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. बीडीडी चाळीमध्ये इतके वर्ष राहणारा मराठी माणूस, त्याला घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगरच्या या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत. त्यामुळे
निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही. आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं. खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं. हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली. त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला. त्या समितीचा रिपोर्ट आला. समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी 12वी पर्यंत कंपल्सरी करा, अनिवार्य करा. कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी अनिवार्य करा. आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली. आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल, त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं. या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची. मराठी शिकावीच लागेल. पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे. या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी समिती तयार केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ. मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही. या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये 16 लाख कोटी रुपयाचे करार करून या ठिकाणी या महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणलं. आणि या देशामध्ये जो फॉरेन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला. इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर, स्टार्टअप मध्ये पहिल्या क्रमांकावर, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर, एक्सपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर. या महाराष्ट्रातल्या युवांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या कोरडवाहूची शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या बांधापर्यंत पाणी आम्हाला पोचवायचं आहे. त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. याकरता आम्ही सत्ता हातामध्ये घेतली आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो की उत्तर महाराष्ट्र, या सगळ्या भागातला जो दुष्काळ आहे या दुष्काळाला भूतकाळ करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत. आणि हे करून दाखवू. कारण 2014 नंतर जे जे आम्ही बोललो ते आम्ही करून दाखवलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. आम्ही बोल बच्चन भैरवी नाही आहोत. आम्ही बोल बच्चन देणारे लोक नाही आहोत. भाषण मोठे मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य अशा प्रकारचं काम नाही आहे. अरे ये पब्लिक है, ये सब जानती है. या पब्लिकला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये काम करणारे कोण आहेत. आणि म्हणून
मी या निमित्ताने एवढंच सांगतो, महायुतीचे तीनही पक्ष आम्ही एकत्रितपणे नवीन महाराष्ट्र घडवायला निघालेलो आहे. मोदीजींना या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो, मोदीजी तुमचं जे स्वप्न आहे विकसित भारत तयार करण्याचं, त्या विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र देखील आम्ही घडवून दाखवू आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता रात्र आणि दिवस या ठिकाणी झटून आम्ही महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य केल्याशिवाय थांबणार नाही. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मनापासून शुभेच्छा देतो. रवीजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजयाकडे घेऊन जाऊ. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. आणि आता या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप करण्याकरता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेल्या नितीनजींना मी विनंती करते. देवेंद्रजींनी ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे असे सर्व सन्माननीय नेते मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, उशीर बराच झाला असल्यामुळे मी कमी वेळातच माझं बोलणं समाप्त करणार आहे. आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला. त्यांचे आई वडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता. खरं म्हणजे 2009 साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा. आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं. पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे. आणि ते आज सिद्ध झालं. खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती. आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते. म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा 10 वर्षातला प्रवास आहे. मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला. पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं. ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये. म्हटलं काळजी करू नको, उभा राहतो. एक संघर्षशील गरीब परिवारातला सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे. आणि अतिशय निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी आपल्या प्रकृतीकडेही लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी करता स्वतःला झोकून दिलं. रात्रंदिवस प्रवास केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पार्टीला विशाल स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कार्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि रवींद्र चव्हाणच्या रूपाने तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोकणामध्ये, मला आठवतं, गावागावामध्ये जाऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार केला, संघर्ष केला. पालघरमध्ये असेल, परिश्रम केले, मेहनत केली आणि उत्तम यश पार्टीला मिळवून दिलं. खरं म्हणजे मी नेहमी म्हणतो की देवदुर्लभ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपला पक्ष कोणाच्या सहानुभूतीमुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे मोठा नाही झाला. हा पक्ष मोठा झाला लाखो करोडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे, त्यागामुळे आणि बलिदानामुळे. आणि म्हणून आपल्यातला एक कार्यकर्ता आज अध्यक्ष झाला, याचा आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे. एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केलेला आहे. महाराष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना या महाराष्ट्रातले गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर सुखी, समृद्ध, संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरचं प्रगतिशील राज्य महाराष्ट्र कसं होईल, याचा सातत्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ते कार्य करत आहे. आज महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे, देशाचंही चित्र बदललेलं आहे. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाला 60 वर्ष संधी मिळाली. पण काँग्रेस पार्टी जे 60 वर्षात करू शकली नाही, ते 11 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं. ते जनतेच्या समोर आहे. पण आपल्याला अजून पुढे जास्त काम करायचं आहे. जगातली तिसरी अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे, हे मोदीजींचं स्वप्न आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, हे स्वप्न आहे. विश्वगुरु भारत झाला पाहिजे, हे स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा राहणार असेल तर तो देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा राहणार आहे. जर महाराष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न झाला तर भारत देखील सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या देशाला जो सामाजिक विचार दिलेला आहे ते थोर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम करणारे, त्याग करणारे क्रांतिकारक, देशभक्त लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांच्या गौरवशाली इतिहास या महाराष्ट्राने लिहिलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र, त्याची प्रगती आणि विकास हा देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ही संधी मिळालेली आहे की या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची. विशेषतः आपल्या या ठिकाणी किरणजींनी सांगितलं की जातीयवादाचा आणि सांप्रदायिकतेचा जहर कालवण्याचा प्रयत्न कशा रीतीने झाला. पण कुठलाही माणूस त्याची जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स यांनी मोठा नाही, तर त्याच्या गुणांनी मोठा आहे, याच्यावर भारतीय जनता पार्टीने नेहमी विश्वास ठेवला आहे. या समाजामधला जातीयवाद, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या जीवनातलं जे उद्दिष्ट होतं ती सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. हे केवळ भाषणामधून नाही, तर हे कृतीमधून दर्शवणारी कोणती पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे, याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एकीकडे सामाजिक सद्भाव कायम ठेवून, सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करून, दुसरीकडे गुड गव्हर्नन्स आणि विकासाच्या आधारावर महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, शरीरावर कपडा नाही,
त्या दरिद्र नारायणाला जोपर्यंत रोटी कपडा आणि मकान मिळत नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होणार नाही, असं अंत्योदयाचं सामाजिक आर्थिक चिंतन ज्या पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं ते आपलं उद्दिष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही मिळालेली जी सत्ता आहे केवळ राज बदलणं नाही, तो समाज बदलणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन होत असताना 21व्या शतकातला महाराष्ट्र हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून इथला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सगळ्यांचा विकास कसा होईल याचा इंटिग्रेटेड विचार देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीमध्ये ठेवलेला आहे. आपण निश्चितपणे सामाजिक प्रगतीही करायची आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तनही करायचं आहे आणि देशाच्या पुनर्निर्माणामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान पण द्यायचं आहे. म्हणून एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण सारख्या तरुण नेतृत्वाखाली असणारी आपली पार्टी, या दोघांचा समन्वय साधून हे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. येणारा काळ हा निश्चितपणे आपल्याला मोठा एक चॅलेंजिंग असा काळ आहे, कारण आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आणि त्यांची या ठिकाणी मोठी प्रतिकृती ठेवलेली आहे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जायचं की ते खऱ्या अर्थाने आदर्श राजे होते. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे. शिवाजी महाराज आदर्श शासक होते, शिवाजी महाराज आदर्श पिता होते, आदर्श पुत्र होते आणि शिवाजी महाराजांनी आपलं राज्य चालवत असताना स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्याचा संकल्प केला होता. हिंदुत्व हा त्यांच्या विचाराचा आत्मा होता. हिंदूपत पातशाही स्थापन झाली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही आहे. सुप्रीम कोर्टाने हिंदुत्वाची व्याख्या केली आहे वे ऑफ लाईफ. धर्माचा अर्थ कर्तव्य म्हणून असतो. एखादा शिक्षक म्हणतो की मी माझ्या शिक्षक धर्माचं कर्तव्याने पालन करतो आहे. एखादा पत्रकार म्हणतो की माझ्या पत्रकारितेच्या धर्माचं पालन करतो आहे. या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व म्हणजे कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे. आपण ज्या सेक्युलर वादाचा प्रचार केला जातो त्याचा इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ आहे धर्मनिरपेक्षता. पण खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ जो आहे हा इंग्लिश डिक्शनरीमध्ये लिहिला आहे तो सर्व धर्म समभाव आहे, धर्मनिरपेक्षता नाही आहे. पण आपण प्रचार करताना धर्मनिरपेक्षता म्हणतो. सर्व जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स यांना कुठेही डिस्क्रिमिनेट न करता समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा आपण संकल्प केलेला आहे. पण सामाजिक परिवर्तन होत असताना राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि त्याकरता 21व्या शतकातलं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारायची आहे. आज संपूर्ण विश्व आपल्याकडे, आपण सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आणि मोठ्या आशेने बघत आहे. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की मी ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे ते आपलं जेव्हा सरकार आलं तेव्हा 13 कोटी रुपयाचा इंडस्ट्री होती, आज 22 लाख कोटी रुपयाची झाली आहे. आणि आता जगात आपण जपानला मागे टाकून 7व्या नंबरवर होतो, आता 3ऱ्या नंबरवर आलो आहे. आणि मी विश्वासाने सांगितलं की पुढल्या 5 वर्षात आपण पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत आणि भारताचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित आहे.
देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील प्रगतिशील समृद्ध संपन्न महाराष्ट्र आणि या विकासाला साथ देणारी एक कणखर त्याचबरोबर ताकदवान शक्तिशाली असं संघटन देखील तेवढंच आवश्यक आहे। आणि म्हणून या दोघांच्या समन्वयातून आपण शिवशाही या महाराष्ट्रात आणण्याचा संकल्प केलेला आहे। मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव घेणं हे सहज सोपी आहे, पण त्याबरोबर ती जबाबदारी आहे की त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपली पार्टी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी शिवशाही आणल्याशिवाय राहणार नाही असा मला दृढ विश्वास आहे। आणि म्हणूनच मला अतिशय आनंद झाला की एक तळागाळातला कार्यकर्त्यांना आपला वाटणारा कार्यकर्ता, एक संघर्षशील कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे। आणि खरोखर ही कार्यकर्त्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे। मी रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या उज्ज्वल कार्याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, नमस्कार। आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे। प्रागतिक शिक्षक मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते, जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा, प्रशस्त शैक्षणिक परिसर, सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद। जर तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे। आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी। खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।